पाहूयात हेडलाईन्सवर। नसरापूरमधल्या अत्याचार हत्या प्रकरणी 29 जूनला निकाल। सर्व आरोप सिद्ध झाल्यानं आरोपी भीमराव कांबळे दोषी। फाशीच्या शिक्षा देण्याची सरकारी वकिलांची मागणी। लोकलमधल्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे। आरोपी रोशन सुवर्णाचं दिवसभर मद्यप्राशन, मित्राकडून 2 चाकू घेतल्याची कबुली दिल्याची माहिती। वादादरम्यान मयंकनं डोळ्यावर ठोसा मारल्याचा आरोपीचा दावा। खासदार संजय दीना पाटलांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज। वेड्यासारखी वक्तव्य खासदारांनी करू नयेत, सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या सूचना। खासदार संजय दीना पाटलांच्या विरोधात संजय राऊतांकडून तक्रार। आंदोलकांना बॉम्ब न उडवण्याची धमकी दिल्याचा आरोप। मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र। आमदार खासदार फुटीबाबत शरद पवारांचं पहिल्यांदाच भाष्य। आमचा एकही आमदार खासदार फुटणार नाही, शरद पवारांचा दावा। मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला 59 पैकी 35 आमदार उपस्थित। 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं। उबाठाच्या 4 आमदारांची अनुपस्थिती। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंकडून बैठकीत खंत व्यक्त। आपली एकी राज्यभर दिसायला हवी, ठाकरेंचा सल्ला। मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्याला झोडपलं। मोर्शी वेशोर्णा परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहिले, तर अमरावती शहरात नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। साखरपुड्यासाठी निघालेली बस नाल्यात अडकली। चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। संभाजीनगरमध्ये पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाचा बचाव। स्थानिक नागरिकांनी हात देत त्या तरुणाला बाहेर खेचलं। कन्नड सोयगाव परिसरात थरारक घटना। रात्रभर मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाची हजेरी। बुधवारच्या पावसामुळे मुंबईकर आणि उपनगरातल्या नागरिकांना दिलासा। पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ। जलाशयात 2377 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। गेल्या 24 तासात पाणीसाठा 0.16 टीएमसीनं वाढला। चंद्रपूरमधल्या किडनी रॅकेट प्रकरणातल्या मुख्य आरोपीचं आत्मसमर्पण। दिल्लीस्थित डॉक्टर रवींद्रपाल सिंगला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुख्य आरोपी डॉक्टर राजरत्नम गोविंदास्वामी अद्याप फरार। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम। माहिती अधिकार कायद्यातल्या नव्या नियमांना विरोध। नवे नियम अधिकारी धार्जिणे असल्याचा आरोप। तामिळनाडूची विधानसभा म्हणजे लाईव्ह कॅमेराने। जोसेफ विजय यांना स्टॅलिन यांचं प्रत्युत्तर। व्हायरल व्हिडिओवर सुद्धा स्टॅलिन यांचं भाष्य। मी रात्रभर रडले होते तेव्हा सुवेंदू अधिकारीच माझ्या पाठीशी उभे राहिले। महुआ मोहित्रांचं वक्तव्य। ममतांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा। मॅट हेनरीनं इतिहास घडवला। कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड नंबर होण्याचा मान पटकावला। गेल्या 36 वर्षात अशी कामगिरी करणारा न्यूझीलंड संघाचा पहिलाच गोलंदाज। भूकंपाच्या 2 तीव्र धक्क्यांनी व्हेनेझुएला हादरलं। हजारो जणांच्या मृत्यू झाल्याची भीती। भूकंपानंतर कॅरिबियन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा। मुनोजचा निर्णायक गोल। डीआर कॉंगोवरच्या विजयासह कोलंबिया बाद फेरीत। इंग्लंडचं आक्रमण निष्फळ। घानाच्या भक्कम बचावापुढे सामना गोल 0 बरोबरीवर। आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात। पहिली एक महत्त्वाची